ती आता आपण पाहिलेली आहे। पुण्यातनं ही मोठी बातमी, शिवानी अग्रवालची मेडिकल होणार आहे। तिला मेडिकल करण्यासाठी ससूनमध्ये नेण्यात आलेलं आहे। ससून रुग्णालयात तिला नेलं जाणार आहे। एक्सक्लुझिव्ह आणि आत्ताची ताजी दृश्य आपण बघतोय साम टीव्हीवर। थोड्याच वेळात तिचं मेडिकल होणार आहे। आपण बघतोय ही दृश्य पुण्यातनं थेट लाईव्ह दृश्य आहेत। शिवानी अग्रवालचं मेडिकल केलं जाणार आहे। तिला ससूनमध्ये नेण्यात येतं, तिचं मेडिकल केलं जाणार आहे। याच ससून रुग्णालयात सगळं षडयंत्र रचलं गेलं। जिथे ब्लड सॅम्पल्स बदलण्यात आले तेच हे ससून रुग्णालय। सचिन जाधव अधिक माहिती देतील। सचिन, काय अधिक तपशील? सचिन, माझा आवाज पोहोचतोय? मेडिकलसाठी या दोघांनाही घेऊन जाण्यात येत आहे। आपण पाहतो की त्या दोघांवरती पुण्यातील ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातील आरोप आहे आणि त्याच संदर्भात आता त्यांचं मेडिकल त्या ठिकाणी केले जाईल आणि त्यानंतर उद्या त्यांना या दोघांनाही कोर्टात हजर करण्यात येईल। त्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलीस जे आहेत ते ससूनच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं मेडिकल करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावर उद्या कोर्टात जे आहे ते त्या दोघांनाही दाखल करण्यात येईल। आपण पाहतोय की या पुण्याच्या गुन्हे शाखेमध्ये त्यांना आज सकाळपासून शिवानी अग्रवालीला थांबवलं होतं। एकूणच या ठिकाणी तिला अटक करून आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता ससून रुग्णालयाच्या दिशेने या दोघांनाही घेऊन गेले आहेत। आज या दोघांची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर उद्या त्यांना ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात कोर्टात दाखल करण्यात येईल। ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण जे आहे ते खूप मोठं गाजलं होतं। त्या ठिकाणी 2 डॉक्टरांनी एका कर्मचाऱ्याला निलंबन करावं लागलं होतं। त्यामुळं आता या प्रकरणात अजून काय नवीन खुलासे या दोघांच्या माध्यमातून येतात ते पाहावं लागणार आहे। सचिन, किती वेळ लागणार आहे या मेडिकल टेस्टसाठी? आणखी किती वेळ लागू शकतो आणि त्यानंतर शिवानीची रवानगी कुठे होणार आहे? की ब्लड त्यांचे मेडिकल टेस्ट झाल्यानंतर या दोघांची रवानगी कोठडीमध्ये होईल। त्या दोघांना आज रात्री कोठडीत राहावं लागेल वेगवेगळ्या आणि त्यानंतर उद्या सकाळी त्यांना पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आणि ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात त्यांची त्या ठिकाणी न्यायालयामध्ये चौकशी होईल आणि त्यानंतर त्या दोघांच्या कोठडीमध्ये वाढ होती की त्यांना अजून काही शिक्षा दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे। पार्श्वभूमीवर आता पुणे पोलीस जे आहेत ते मेडिकलसाठी या दोघांना ससून रुग्णालयामध्ये घेऊन गेले। सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। शिवानी अग्रवाल उद्या कोर्टात हजर होणार आहे, तिला हजर केलं जाणार आहे। मात्र आता सध्या ससून रुग्णालयात तिची मेडिकल करण्यासाठी तिला आणण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात तिला मेडिकल करून तिची कोठडीत रवानगी केली जाणार आहे।